वेलकम स्टुडंट. इकडे आपण फर्स्ट आपला शेड्युलिंग अल्गोरिदम बघतोय. जसं मी काल सांगितलेलं की शेड्युलिंग क्रायटेरिया ऑब्जेक्टिव्ह वगैरे बघून झाल्यानंतर आपण आता अल्गोरिदम बघणार आहोत. सो HCFS हा आपण पहिला अल्गोरिदम बघतोय, दॅट इज फर्स्ट कम फर्स्ट सर्व. आता हा नॉन प्रिमिटिव्ह आहे. प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह काय तुम्हाला माहितीच आहे. सो ह्या चॅप्टरमध्ये आणखी एक गोष्ट घ्यायची राहिली आपली, ती म्हणजे प्रिमिटिव्ह वर्सेस नॉन प्रिमिटिव्ह. सो अगोदर एक काम करा, तुम्ही तो डिफरन्स जो आहे तो स्वतः बघून टाका, कारण आपण त्याच्याबद्दल केलं आहे डिस्कशन बरंचसं. व्हॉट इज प्रिमिटिव्ह नॉन प्रिमिटिव्ह. हवं तर मी त्यांचे जो डिफरन्स आहे तो तुमच्या ग्रुपवरती टाकेन. सो तो वेळ न घालवता पुढे जाऊया आणि FCFS बद्दल बघूया. तुम्हाला एक्झाममध्ये असा क्वेश्चन येतो, कन्सिडर अ 4 जॉब शेड्यूल फॉर एक्झिक्युशन. ओके, ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे ऑल अराइव्ह ॲट द सेम टाईम, फाइंड द ॲव्हरेज वेटिंग टाईम अँड टर्न अराउंड टाईम. म्हणजे टोटल मोठं काय आपलं, तर ॲव्हरेज वेटिंग टाईम आणि टर्न अराउंड टाईम एवढे दोन गोष्टी काढायच्या आहे. मग आता एक लक्षात ठेवा, आपल्याला जेव्हा शेड्युलिंग अल्गोरिदम कुठलाही दिलेला असेल ते त्याच्या अगोदर आपल्याला गॅन्ट चार्ट काढावं लागतं. ओके, आता गॅन्ट चार्ट काय आहे, कसा काढायचा, हे सगळं सांगतो आहे मी. सो केअरफुली बघा. सो इकडनं आपला आन्सर चालू होईल. सो फर्स्ट गॅन्ट चार्ट, GANT गॅन्ट चार्ट. ओके, तर गॅन्ट चार्ट कसा काढायचा, तर गॅन्ट चार्टमुळे आपल्याला माहिती पडणार की कधी कुठली प्रोसेस अराईव्ह झाली, त्याच्यानंतर त्याला किती टाईम लागला वगैरे वगैरे, ते कळेल पुढे. सो बघा, पहिल्यांदा यांनी काय दिलं आहे, ऑल अराईव्ह ॲट सेम टाईम, म्हणजे सगळे अराईव्ह झालेले आहेत सेम टाईमला, म्हणून इकडे अरायवल टाईम नसतो. काही काही ठिकाणी अरायवल टाईम दिलेला असतो. ओके, सो इकडे आपल्याला दोनच कॉलम आहेत, प्रोसेसचं नाव आणि CPU बस टाईम. आता CPU बस टाईम म्हणजे काय, तर प्रोसेस P1ला इतका टाईम युनिट लागणार आहे एक्झिक्यूट व्हायला, प्रोसेस P2ला इतका टाईम युनिट लागणार आहे एक्झिक्यूट व्हायला, प्रोसेस P3ला इतका टाईम युनिट लागणार आहे एक्झिक्यूट व्हायला, आणि प्रोसेस P4ला इतका टाईम युनिट लागणार आहे एक्झिक्यूट व्हायला. ओके, सो पहिल्यांदा फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे पहिली कुठली आली, प्रोसेस P1, म्हणजे आपल्याला कंपल्सरी P1ला सर्व करावं लागेल. सो P1 प्रोसेस आली. P1 प्रोसेसला किती टाईम लागणार आहे, 8ला. सो आपला गॅन्ट चार्ट टाईम चालू होतो 0ला, आणि 0 to ह्याला पहिल्यांदा किती लागणार, 8. ओके, आफ्टर दॅट P2 आहे, तो P2 त्याच्यानंतर येतो आहे, बरोबर ना. बघा, फर्स्ट हा आला, सेकंड हा आला. P2ला किती लागत आहेत, बस टाईम 4, ऑलरेडी याचे किती आहेत, 8. सो 8 + 4 = 12. कळतं आहे ना. बघा क्लिअर, आपण जे डिस्कशन करत होतो तेच इकडे आहे. आपण म्हणत होतो रॅममध्ये आपल्या प्रोसेसेस येतात आणि CPUसाठी वाट बघतात. मग CPU कोणाकोणाला कधी सर्व करणार, ह्याच्यासाठी वेगवेगळे अल्गोरिदम आहेत. ह्याच्यासाठी आता पहिला अल्गोरिदम आपण नॉन प्रिमिटिव्ह नेचरचा बघतो, दॅट इज फर्स्ट कम फर्स्ट सर्व. सो रॅममध्ये P2 P3 P4 P1 P2 P3 P4 प्रोसेस येऊन थांबले आहेत आणि त्या CPUची वाट बघते आहेत. त्यातल्या P1ला एक्झिक्यूट होण्यासाठी 8 युनिट्सची गरज आहे, 8 टाईम युनिटची गरज आहे. P2 4, P3 9 आणि P4 5 टाईम युनिटची. ओके, पहिल्यांदा P1 एक्झिक्युशनसाठी CPUकडे आला आणि तो 0 to 8 चालला, बरोबर ना, कारण याला 8 युनिटची गरज आहे. आपण प्रिम्प्ट करणार नाही प्रोसेस, कारण हा नॉन प्रिमिटिव्ह आहे. सो याला 8 युनिटची गरज आहे. त्यानंतर P2 किती आहे, 4, म्हणून 8 नंतर परत तो 4 युनिट टाईम चालला. सो 8 + 4 दॅट इज 12. त्याच्यानंतर P3 किती येईल, 12 + 9. ओके, आता 12 + 9, हां डायरेक्ट 9 नाही, 12 + 9, त्याच्यामुळे 20 आणि 20. ओके, 21. आणि त्यानंतर P4ला किती लागणार, 5. सो P4 21 + 5 = 26. ओके, सो एवढं तुम्हाला क्लिअर झालं आहे. हा चार्ट आल्याशिवाय आपण पुढे प्रोसेस करू शकत नाही. हा चार्ट सिम्पल आहे, जसं तुम्ही बघता आहे. ओके, त्यानंतर आपल्याला एक टेबल आखावं लागतं, ज्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. ओके, सो बघा, मी टेबल तुमच्यासमोर आखतो आहे. टेबलचा आता पहिला आपण इकडे प्रोसेस बघतोय. सो टेबलचा पहिला कॉलम आपल्याला येणार प्रोसेस. आफ्टर दॅट दुसरा बस टाईम. ओके, तर बाकीचे काय येणार ते सांगतो. अगोदर आपण हे दोन लिहून घेऊया. टोटल आपल्याकडे किती प्रोसेस आहेत, P1 P2 P3 आणि P4. या चौघांसाठी मी एक टेबल आखून घेतलं आहे. होपचं तुम्हाला क्लिअरली दिसत असेल. सो P1 P2 P3 आणि P4. आफ्टर दॅट बस टाईम सगळ्यांचा 8 4 9 आणि 5. ओके, आहे तसं मी सगळं लिहून घेतलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचा एक कॉलम इकडे ड्रॉ करायचा आहे, तो म्हणजे कंप्लीट टाईम. मी सिटी लिहितो आहे,
लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. कंप्लीट टाईम म्हणजे काय, तर कधी ती प्रोसेस कंप्लीट झाली. आता P1 कधी कंप्लीट झाली तुम्हाला कळतं आहे बघा. P1 कधी कंप्लीट झाली 8ला, म्हणजे त्याच्या राईट हँड साईडला म्हणजे P1च्या राईट हँड साईडला जो नंबर असेल तो बघायचा. सो P1 कधी कंप्लीट झाली 8ला, सो 8. P2 कंप्लीट कधी झाली 12. P3 कंप्लीट कधी झाली 21. आणि P4 कंप्लीट कधी झाली 26. ओके, आता तुम्ही सिटी काढला. आता आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे, ॲव्हरेज वेटिंग टाईम आणि ॲव्हरेज टर्न अराउंड टाईम. तर त्याच्या अगोदर आपल्याला वेटिंग टाईम आणि टर्न अराउंड टाईम काढायला हवा. त्याच्यानंतर ॲव्हरेज काय आपण त्यांची सम करून डिवायडेड बाय जितके नंबर आहेत तितके घेऊ शकतो. सो अगोदर आपण टर्न अराउंड टाईम काढूया, कारण टर्न अराउंड टाईम काढून आपल्याला मग वेटिंग टाईम काढता येतो. सो पहिला टर्न अराउंड टाईम. सो मी इकडे शॉर्ट फॉर्म लिहितो TAT. ओके, आता टर्न अराउंड टाईम म्हणजे काय, थोडक्यात टर्न अराउंड टाईम इज नथिंग बट सिटी मायनस AT. ओके, आता सिटी म्हणजे काय, कंप्लीट टाईम म्हणजे तुमची एखादी प्रोसेस कधी कंप्लीट झाली आणि ती कधी आलेली हा त्याचा टोटल टाईम. ओके, हे थोडक्यात एखादी प्रोसेस जेव्हा रॅममध्ये आली, ओके, त्याच्यानंतर ती कधी स्टार्ट म्हणजे ती कधी अराईव्ह झाली, कधी ती तिकडे त्या ठिकाणी अराईव्ह झाली आणि त्याच्यानंतर कधी तिचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं, हा जो टाईम आहे तो पूर्ण तुमचा टर्न अराउंड टाईम आहे. सो TAT इज इक्वल टू सिटी मायनस AT. मी इकडे कुठे लिहून ठेवतो, इकडे तुमच्या फॉर्म्युले लक्षात राहतील. टर्न अराउंड टाईमचा फॉर्म्युला आहे कंप्लीट टाईम मायनस अरायवल टाईम. ओके, आपला टर्न अराउंड टाईमचा फॉर्म्युला आहे. ओके, आफ्टर दॅट सो बघूया आता कंप्लीट टाईम मायनस टर्न अराउंड टाईमचं कॅल्क्युलेशन करूया. सो कंप्लीट टाईम किती आहे 8 आणि अरायवल टाईम किती आहे, इथे कुठे दिलं आहे का अरायवल टाईम, नाही आहे, कारण हे एक एक्झाम्पल असं आहे ज्याच्यामध्ये अरायवल टाईम नाही आहे. म्हणून त्यांनी एक्झाम्पलच्या स्टार्टिंगलाच सांगितलेलं आहे बघा की ऑल आर अराईव्ह ॲट सेम टाईम, म्हणजे सगळे सेम टाईमला म्हणजे 0ला अराईव्ह झालेले आहेत. सो डिरेक्टली हे जे कॅल्क्युलेशन आहे ते ॲज इट इज उतरावा, कारण कंप्लीट टाईम ह्याचा 8 आहे, मायनस अराईव्हला तो 0ला आला आहे, म्हणजेच किती 8 मायनस 0 8, 12 मायनस 0 12, 21 मायनस 0 21 आणि 26 मायनस 0 26. ओके, आता वेटिंग टाईम काढायचं आहे. आता वेटिंग टाईम म्हणजे काय, तर टर्न अराउंड टाईम मायनस बस टाईम, म्हणजेच काय, टोटल त्याला किती टाईम लागला आणि खरा किती टाईम लागायला हवा होता, बरोबर ना. आपण म्हणतो की 10 मिनटाचं काम होतं त्याला अर्धा तास गेला, 5 मिनटाचं काम होतं त्याला 1 तास गेला, म्हणजेच काय आपल्याला माहिती होतं की 5 मिनटाचं त्याचा बस टाईम आहे, पण ॲक्च्युअल टाईम किती लागला. सो दॅट इज फॉर्म्युला ऑफ वेटिंग टाईम. सो इथे वेटिंग टाईमचा फॉर्म्युला लिहितो. वेटिंग टाईम इज इक्वल टू TAT मायनस BT. ओके, शॉर्ट फॉर्म काय त्यात ना, बस टाईम, टर्न अराउंड टाईम, वेटिंग टाईम. ओके, सो वेटिंग टाईम आता मी काढतो आहे 8 मायनस हा TAT आहे आणि हा माझा BT आहे ना, म्हणजे बस टाईम. टर्न अराउंड टाईम मायनस बस टाईम. सो 8 मायनस 8 दॅट इज 0. 12 मायनस 4 दॅट इज 8. आफ्टर दॅट 21. आफ्टर दॅट 21 मायनस 9 दॅट इज 12 आणि 26 मायनस 5 दॅट इज 21. ओके, आफ्टर दॅट रिस्पॉन्स टाईम. रिस्पॉन्स टाईमचा फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला ऑफ रिस्पॉन्स टाईम इज इक्वल टू फर्स्ट रिस्पॉन्स, म्हणजे कधी आला त्याला कधी तो सिस्टीममध्ये आला तेव्हाचा फर्स्ट रिस्पॉन्स मायनस त्याचा अरायवल टाईम. ओके, पहिला सिस्टीममध्ये आल्यानंतर त्याचा पहिला रिस्पॉन्स कधी भेटला, मायनस अरायवल टाईम. बघा आता P1ला सिस्टीममध्ये आल्यानंतर पहिला रिस्पॉन्स किती मिळाला, 0ला, आणि अरायवल टाईम इकडे नाहीच आहे, त्याच्यामुळे 0 मायनस 0 0. त्यानंतर P2ला पहिला रिस्पॉन्स कधी भेटला 8ला आणि अरायवल टाईम त्याचं किती आहे 0. सो 8 मायनस 0 8. P3ला पहिला रिस्पॉन्स किती भेटला 12ला आणि पहिला रिस्पॉन्स आणि त्याचा अरायवल टाईम 0 आहे. सो 12 मायनस 0 12. आणि P4चा पहिला रिस्पॉन्स 21ला भेटला, म्हणजे प्रत्येक जो असेल ना त्याचा लेफ्टला बघितलं की तुम्हाला काय भेटणार, त्याचा फर्स्ट रिस्पॉन्स टाईम, आणि राईटला बघितलं त्याचा कंप्लीट टाईम भेटणार 21 मायनस 0 21. ओके, सो आता सिम्पल आहे, या सगळ्याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे त्यांनी काय म्हटलं, ॲव्हरेज वेटिंग टाईम काढा. मग ॲव्हरेज वेटिंग टाईम कसा काढणार, तर हे लिहितो मी. ॲव्हरेज वेटिंग टाईम इज इक्वल टू, वेटिंग टाईम कोणकोणते आहेत,
0, 8, 12 आणि 21. सो 0 + 8 + 12 + 21 डिवायडेड बाय 4. ओके. सो ह्या सगळ्यांची कॅल्क्युलेशन 4, 12 आणि 2 आणि 41, 41 - 4. सो 10.25 मिलीसेकंड लिहा कायम. ओके. आणि टर्न अराउंड टाईम ॲव्हरेज इकडे सांगितलं आहे ना, ॲव्हरेज वेटिंग टाईम आणि ॲव्हरेज टर्न अराउंड टाईम. सो ॲव्हरेज टर्न अराउंड टाईम इज इक्वल टू टर्न अराउंड टाईम बघा 8, 12, 21 आणि 26. सो 8 + 12 + 21 + 26 डिवायडेड बाय 4. सो ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करायचं. 41, 61 आणि 6. सो 67 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 6.16. ओके. 16.5 मिलीसेकंड. ओके. अप्रॉक्सिमेटली असं चेक करा तुम्ही पण डबल एकदा. सो हे आपला आन्सर येईल. सो दॅट्स इट. हा आपला होता FCFSचा एक एक्झाम्पल. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया जेणेकरून तुमच्या क्लिअर होईल कन्सेप्ट्स. सो एक एक्झाम्पल लिहितो आहे. ओके. जसं मगाशी इकडे एक्झाम्पल लिहून घेतलं ना, तसं एक एक्झाम्पल आधी घेऊया लिहून. सो प्रोसेस नंबर आहे इकडे. त्याच्यानंतर प्रोसेस नंबर नंतर इकडे अरायवल टाईम आता इकडे दिला आहे. मगाशी दिला नव्हता ना, आता दिला आहे म्हणूनच असं एक्झाम्पल एक घेतो. आणि बस टाईम आहे. ओके. मग इकडेच मी त्याचं पुढचं टेबल तयार करतो. आधी लक्षात येते ना तुमच्या. तुम्ही परत हे आता हे 2 गोष्टी होत्यात नाही ते तुम्ही परत इकडे टेबलमध्ये घेतल्या. सो मी आता वेळ जायला नको म्हणून इकडे क्वेश्चन लिहितो आहे आणि त्याच्याच पुढे मग त्याचा आन्सर तयार करणार. आधी क्वेश्चन लिहून घेतो आहे, तुम्हाला कन्फ्युजन नको. हा P1साठी, हा P2साठी, हा P3साठी आणि तो P4साठी. सो P1, P2, P3, P4. P1चा अरायवल टाईम आहे 0, ह्याचा आहे 1, ह्याचा आहे 5 आणि ह्याचा आहे 6. आणि बस टाईम आहे 2, 2. आफ्टर दॅट 3 आणि 4. ओके. मग आता तुम्हाला आता माहिती आहे याच्यानंतर काय काय काढायचं आहे ते. ओके. सो पहिल्यांदा आपण काढतो आधी आपण गॅन्ट चार्ट काढून घेऊया. सो गॅन्ट चार्ट. केअरफुली बघा. गॅन्ट चार्ट आलं तर यामध्ये काहीच राहत नाही, सगळे मार्क्स इझिली मिळून जातात. सो क्लिअरली इकडे बघा. गॅन्ट चार्ट आपलं स्टार्ट कुठनं होतो 0पासून. ओके. मग 0ला FCFS नेचर आपण वापरतो आहे. म्हणजे तुम्ही ह्याच सिक्वेन्सने जाणार. P1 नंतर P4 तुम्ही करणार नाही, तुम्ही P1, P2, P3, P4च करणार. सो बघा 0ला कोण अरायवल झाला आहे. सो गॅन्ट चार्ट आपलं 0पासून स्टार्ट होतो. तुम्ही केला 0ला कोण अरायवल झाला आहे यांच्यापैकी. अरायवल टाईममध्ये बघा 0ला P1 अरायवल झाला आहे आणि त्याचा बस टाईम आहे 2. म्हणजे मी जर इकडे P1 आणला तर P1 किती वेळ रन होणार तर 1 आणि 2. सो 0 to 2. आफ्टर दॅट ओके P2 म्हणजेच 0 to 2 मध्ये 1 आणि 2 येतो, बरोबर ना. 0 to 2 मध्ये 1 आणि 2 येतो. मग 1 आणि 2 याच्यामध्ये कोण अराईव्ह झाला आहे. सो हा अराईव्ह झाला आहे, कारण बघा हा 5 आहे, हा 6 आहे, पण हा मात्र 1 आहे. सो मी इकडे घेतला P2. P2चा बस टाईम किती आहे 2, म्हणजे 2 + 2 = 4, बरोबर. आता 0 to 4 मध्ये किंवा 2 to 4 मध्ये कोण अराईव्ह झालं आहे का बघा. 2 to 4 मध्ये कोणच अराईव्ह नाही झालं आहे. मग त्याच्या जवळपास कुठे अराईव्ह झालं आहे तर इकडे 5ला अराईव्ह झालं आहे, बरोबर ना. म्हणजे थोडक्यात काय आहे 0 to 2 आणि 2 to 4 हे पूर्णपणे युटिलाइज झाले, पण 4 to 5 ह्या टाईमला कुठलीच प्रोसेस अराईव्ह झाली नाही. आणि ह्याच कारणामुळे काय झालं, ओके, ह्याच कारणामुळे काय झालं की तुमचा जो CPU होता तो 4 to 5ला, कारण इकडे 5 येणार ना तुमचा, 5ला तुमचा P3 अराईव्ह झाला आहे, पण तुमचा CPU 4 to 5ला पूर्णपणे आयडल बसला म्हणजे शांत बसला, तो कोणावरच प्रोसेस करत नव्हता. 5ला मात्र P3 अराईव्ह झाला आणि तो किती वेळ चालला 3 बस टाईम, म्हणजे 5 + 3 = 8. आणि फायनल
6 म्हणजे 5 to 8मध्ये 6 येतो ना, त्याच्यामुळे P4 इकडे अराईव्ह झालेला होता. सो P4 4 युनिट चालला, टोटल 12. कळतं आहे बघा. परत P1 आला तुमचा 0ला, सो 0 to 2 चालला. P2 तुमचा 1मध्ये आलेला, 0 to 2मध्ये 1 येतो ना, म्हणजे तो ऑलरेडी अराईव्ह झालेला, पण त्याला CPU भेटलेला नव्हता. सो त्याला CPU कुठे भेटला, जेव्हा P1 कंप्लीट झाला तेव्हा, कारण हा नॉन प्रिमिटिव्ह नेचर आहे. सो इकडे त्याला P2 भेटला. त्याच्यानंतर P2 2 नॅनोसेकंड चालला, 2 टाईम युनिट चालला. आपण त्याला त्यांनी असं काय सांगितलं नाही मायक्रोसेकंड वगैरे, सो आपण सध्या टाईम युनिट म्हणूया. सो 2 टाईम युनिट चालला. सो त्याच्यामुळे 2 to 4 गेला. आता 4 नंतर आपल्याला या दोघांपैकी कोण अराईव्ह करायचं असेल, पण ह्या दोघांचे बस टाईम बघा 5 आणि 6 आहे आणि आपण 4पर्यंत पोचलेलो आहे. सो 4 to 5 आपल्याला एक ब्लँक स्पेस टाकावी लागेल, ज्या ठिकाणी टाईमला CPU कोणालाच सर्व करत नव्हता. आणि त्यानंतर P3 आणि त्यानंतर P4 अशा प्रकारे आपलं पुढचं गॅन्ट चार्ट कंप्लीट झालं. ओके, आता परत आपण आपल्या टेबलकडे येऊया. टेबलवरच सगळी गंमत आहे. पहिल्यांदा मी काय सांगितलेलं इकडे, की तुम्ही पहिल्यांदा कंप्लीट टाईम कॅल्क्युलेट करा. ओके, कंप्लीट टाईम म्हणजेच काय आहे, तर तुमची जी काही प्रोसेस गॅन्ट चार्टमध्ये आहे त्याच्या राईट साईडला बघा, तुम्हाला कंप्लीट साईड भेटेल. सो P1 कधी कंप्लीट झाला, 2ला. P2 कधी कंप्लीट झाला, 4ला. P3 कंप्लीट झाला 8ला. आणि P4 कंप्लीट कधी झाला, 12ला. सिम्पल. आफ्टर दॅट सिटी काढल्यानंतर मी काय काढतो, टर्न अराउंड टाईम. ओके, कारण टर्न अराउंड टाईम काढण्यासाठी मला सिटीची गरज असते. ओके, टर्न अराउंड टाईमचा फॉर्म्युला काय आहे, टर्न अराउंड टाईम इज इक्वल टू कंप्लीट टाईम मायनस अरायवल टाईम. म्हणजेच काय, टर्न अराउंड टाईम इज इक्वल टू कधी कंप्लीट झालं आणि तो कधी आलेला. आपण म्हणतो ना की मी कधीपासून थांबले, माझं काम होणार नाही. म्हणजेच काय, आपण कधी आलेलो त्या ठिकाणी आणि आपल्याला किती वेळ लागला. म्हणजे काम होतं 10 मिनटाचं, पण वेळ किती लागला आहे तो बघायचा. सो टर्न अराउंड टाईम इज इक्वल टू कंप्लीट टाईम मायनस अरायवल टाईम. सो कंप्लीट कधी झालं, 2ला, आणि अरायवल किती झालेलं, 0ला. सो इकडे ह्याला 2 टाईम युनिट. त्यानंतर इकडे कंप्लीट टाईम आहे 4 आणि अरायवल टाईम 1, त्याच्यामुळे इकडे आला 3. नंतर 8 - 5 अगेन 3 आणि 12 - 6 इकडे 6. ओके, आफ्टर दॅट कंप्लीट टाईम नंतर वेटिंग टाईम. सो वेटिंग टाईमचा फॉर्म्युला काय आहे, टर्न अराउंड टाईम मायनस बस टाईम. बघा इकडे वेटिंग टाईम इज इक्वल टू TAT मायनस VT. सो टर्न अराउंड टाईम मायनस बस टाईम, म्हणजे टोटली किती टाईम लागला आणि किती टाईम लागायला हवा होता. कन्फ्यूज होऊ नका. टर्न अराउंड टाईम म्हणजे काय आहे, तर कधी कंप्लीट झालं आणि तो कधी आलेला आहे, हा टोटल ड्युरेशन जो आहे तो तुमचा टर्न अराउंड टाईम आहे. आणि वेटिंग टाईम म्हणजे काय आहे, तर कधी किती टाईम त्याला टोटल लागला आणि किती लागायला हवा होता याच्यामधला डिफरन्स. सो TAT मायनस BT. सो 2 - 2 0, 3 - 2 1, 3 - 3 0 आणि 6 - 4. आन्सर इज 2. ओके, आफ्टर दॅट आता इकडे तुम्हाला शेवटचा जो आहे रिस्पॉन्स टाईम, जो मगाशी सगळ्यांचा 0 म्हणजे 0 असल्यामुळे हीच संबंध आलेलीत ना, हीच आन्सर आलेली, कारण ही बाजू 0 होती अरायवल टाईमची, त्याच्यामुळे आपण वेटिंग टाईमचीच आन्सर घेतलेली. सो इकडे कळेल तुम्हाला रिस्पॉन्स टाईमचा मी फॉर्म्युला काय बोललेलो, तर रिस्पॉन्स टाईम इज इक्वल टू कधी फर्स्ट रिस्पॉन्स भेटला. फर्स्ट रिस्पॉन्स आपण कसा काढतो, पर्टिक्युलर प्रोसेसच्या लेफ्टला बघितलं तर तुम्हाला फर्स्ट रिस्पॉन्स दिसतो, मायनस तुमचा अरायवल टाईम. म्हणजे फर्स्ट रिस्पॉन्स कधी भेटला आणि तुम्ही कधी आलेलात, म्हणजे तुम्ही आलात कधी आणि तुम्हाला पहिलं कधी त्यांनी विचारलं की काय काम होतं. ओके, सो रिस्पॉन्स टाईम इज इक्वल टू फर्स्ट रिस्पॉन्स मायनस अरायवल टाईम. सो P1चा फर्स्ट रिस्पॉन्स 0ला होता आणि P2ला 0लाच विचारलं गेलं, म्हणजे P1ला थांबावं लागलं नाही. सो P2चा रिस्पॉन्स टाईम 0 आला. त्यानंतर P2ला पहिल्यांदा विचारण्यात आलं 2ला आणि P2 आलेला 1ला. सो हा 2 वाजता आला असं आपण धरूया, हा 2 वाजता आला, हा 1 वाजता आला, पण त्याला पहिलं विचारलं गेलं 2 वाजता. सो त्याचा किती तासाचा लॉस झाला, तर 1 तासाचा. त्यानंतर P4 आलेला 5 वाजता, P3 ना, P3 आलेला 5 वाजता आणि त्याला 5 वाजताच विचारलं गेलं, म्हणून त्याचा रिस्पॉन्स टाईम 0. आणि त्याच्यानंतर P4 आलेला 6 वाजता, पण त्याला विचारलं गेलं 8 वाजता. सो टोटल त्याचा 2चा लॉस झाला. ओके, सो प्रिमिटिव्ह जिकडे असतील ना तिकडे मोस्ट ऑफ दी केस वेटिंग टाईम आणि रिस्पॉन्स टाईम सेमच येतो. ओके, सो हा तुमचा होता सेकंड एक्झाम्पल ऑफ FCFS नेचर. तुम्हाला बऱ्यापैकी कळलं असेल असं गृहीत धरतो. काही एक करायचं नाही आहे, पहिल्यांदा प्रोसेस बघून घ्यायची, CPU बस टाईम दिलेला असणार तो बघून घ्यायचा. अरायवल टाईम कधी जर दिलेलं नसेल तर कन्सिडर करायचं की सगळे 0लाच अराईव्ह झालेले आहेत. ओके,
मग त्याच्यानंतर आपण काय करणार, सिम्पली गॅन चार्ट करणार. गॅन चार्टमध्ये फर्स्ट कम फर्स्टचं नेचर वापरायचं. पण जर असं असेल, म्हणून मी हे एक्झाम्पल घेतलं, जर असं असेल की अरायवल टाईम दिलेला आहे तर बघायचं, डायरेक्ट करत जायचं नाही. सपोज इकडे जर तुम्ही 4ला P3 अराईव्ह केला असता तर 4ला P3 अराईव्ह झाला आहे का, नाही. म्हणजे मग बघायचं कुठे गॅप पडते आहे का. जिकडे गॅप पडेल तिकडे CPU ला आयडल बसवायचं. आयडल बसवायचं म्हणजे तो ब्लॉक रिकामी ठेवायचा. दॅट्स इट. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण SJF बघूया, दॅट इज शॉर्टेज जॉब फर्स्ट. ओके, सो थँक्यू.